नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आता आपण बघणार आहोत के स्कीमचा 6 सेमेस्टरचा डिप्लोमा इन कम्प्युटर टेक्नॉलॉजीचा सिलेबस, जो आता पहिल्यांदा आलेला आहे. तो सिलेबस आता आपण बघणार आहोत. आता तुम्हाला इथे दिसतं आहे की पहिला जो कोर्स आहे किंवा सब्जेक्ट आहे तो आहे मॅनेजमेंट हा सब्जेक्ट जो आहे त्याची फायनल एक्झाम जी आहे इथे बघा 70 मार्काची एक्झाम ऑनलाईन MCQ टाईपमध्ये होणार आहे. इंटरनल जे मार्क्स आहेत ते 30 मार्क्स आहेत. त्यानंतर SLA जे आहे सेल्फ लर्निंग असेसमेंट त्याच्यासाठी 25 मार्क्स आहेत. असं टोटल 125 मार्क्सचा हा सब्जेक्ट आहे. मॅनेजमेंट हा सब्जेक्ट जो आहे तो तुमच्या प्रोफेशनल करिअरसाठी खूप महत्त्वाचा आहे. तुमच्यामधल्या लिडरशिप क्वालिटीज ज्या आहेत त्या डेव्हलप करण्यासाठी हा सब्जेक्ट महत्त्वाचा आहे. त्याच्यामुळे हा सब्जेक्ट स्कोरिंगसाठी आणि प्रोफेशनल डेव्हलपमेंट यासाठी महत्त्वाचा असल्याने त्याचा पण चांगल्या पद्धतीने तुम्ही अभ्यास करायचा आहे. त्याच्यानंतर दुसरा जो आहे तो इमर्जिंग ट्रेंड्स इन कम्प्युटर इंजिनिअरिंग अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. याची पण फायनल एक्झाम जी आहे ती ऑनलाईन MCQ टाईपमध्ये होणार 70 मार्क्स. याला पण मॅनेजमेंटसारखेच 125 मार्क्स आहेत. इमर्जिंग ट्रेंड्समध्ये तुमचं जे नॉलेज आहे ते डेव्हलप करणं खूप गरजेचं आहे. त्याच्यामुळे हा सब्जेक्ट तितकाच महत्त्वाचा आहे. त्यानंतर पुढचा जो सब्जेक्ट आहे तो सॉफ्टवेअर टेस्टिंग जो आहे तो तुम्हाला 150 मार्क्सचा आहे. टोटल त्याचं थिअरी प्रॅक्टिकल हे सगळं धरून 150 मार्क्स आहे. त्याच्यानंतर पुढचा जो आहे तो क्लायंट साईड स्क्रिप्टिंग, हा पण तुम्हाला प्रॅक्टिकल बेस्ड सब्जेक्ट आहे आणि तो असणार आहे 50 मार्क्सचा. त्याच्यानंतर मोबाईल ॲप्लिकेशन डेव्हलपमेंट हा जो सब्जेक्ट आहे याच्यामध्ये पण प्रॅक्टिकल असणार आहे आणि ते असणार आहे 75 मार्क्स. इकडे बघा हे प्रॅक्टिकल आहेत या दोन सब्जेक्टसाठी. त्याच्यानंतर कॅपस्टोन प्रोजेक्ट ह्या सगळ्यात महत्त्वाचा भाग असतो 6 सेमेस्टरसाठी, कारण इकडे बघा त्याला 150 मार्क्स आहेत. कॅपस्टोन प्रोजेक्टसाठी तुम्ही रिअल वर्ल्ड प्रॉब्लेम जे आहे ते सिलेक्ट करा आणि सेमेस्टरच्या सुरुवातीपासूनच याच्यावर काम करायला सुरुवात करा. कॅपस्टोन प्रोजेक्ट फक्त तुम्ही मार्क्ससाठी नका करू, तर तुमच्या पोर्टफोलिओमध्ये पण हा खूप महत्त्वाचा भाग असणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही अगदी सुरुवातीपासून याच्यावर फोकस करा आणि जास्तीत जास्त मार्क मिळवण्याचा प्रयत्न करा. आता हे जे सब्जेक्ट्स आहेत याच्यामध्ये तुमचे हे दोन जे आहेत तर हे दोन तर ऑनलाईन MCQ असणार आहे. फक्त हा एक थिअरीचा सब्जेक्ट जो आहे सॉफ्टवेअर टेस्टिंग तो तुम्हाला द्यायचा आहे. त्यानंतर येतो इलेक्टिव्ह निवडताना पण तुमचं नॉलेज त्या सब्जेक्टमध्ये डीप वाढणार आहे. त्याच्यामुळे तो व्यवस्थित इलेक्टिव्ह तुम्हाला निवडायचा आहे. त्याच्यामध्ये 3 ऑप्शन्स दिलेले आहेत: डिजिटल फॉरेन्सिक अँड हॅकिंग टेक्निक, मशीन लर्निंग, नेटवर्क अँड इन्फॉर्मेशन सिक्युरिटी असे हे सब्जेक्ट्स आहेत. असे तुम्हाला टोटल 7 सब्जेक्ट्स असणार आहेत 6 सेमिस्टरला कम्प्युटर टेक्नॉलॉजी ग्रुपमध्ये. आता त्याच्यामध्ये बघा टोटल 850 मार्क्सचं तुमचं 6 सेमिस्टर आहे आणि त्याच्यामध्ये 400 मार्क्स जे आहे ते तुमचं थिअरी आहे. बाकी SLA प्रॅक्टिकलमध्ये असे मार्क्स आहेत. तर अशा पद्धतीने हे 6 सेमिस्टर सगळ्यात महत्त्वाचं असतं तुम्हाला स्कोर करण्यासाठी. डिप्लोमाचं हे तुमचं शेवटचं सेमिस्टर आहे, त्याच्यामुळे तुमचं लक्ष जे आहे ते टोटली स्कोरिंगवर ठेवा. थँक्यू.